आपलं मूल हे आपलं सर्वस्व असतं आणि त्याच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड आपण कधीच मान्य करत नाही. आपल्या मुलांची सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी घेताना जितकं पालकांनी सतर्क राहायला पाहिजे, तितकंच त्यांनी आपल्या मुलांनाही सतर्क ठेवायला पाहिजे. तुमची एक छोटीशी कृती तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित करू शकते. तुमचं मूल जेव्हा शाळेमध्ये जायला लागतं, तेव्हा पालक म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या आणि त्या मुलांनाही शिकवायला हव्या. आता या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, हेच आज आपण जाणून घेऊया. काही ठिकाणी तुम्ही जेव्हा मुलांना घेऊन जाता, तेव्हा तिथे गर्दी असते. पण या गर्दीमध्ये जर तुमच्या मुलाचा हात सुटला आणि तुमची चुकामुक झाली, तर अशा वेळी पालकांनी आणि मुलांनी नक्की काय करायला हवं, याची योग्य पद्धत तुम्हाला दोघांनाही माहीत असायला पाहिजे. कारण अशा वेळी पॅनिक होऊन अजिबात चालत नाही. देव न करो असं कधी हो, पण जर गर्दीत तुमच्या मुलाचा हात सुटला, तर तुम्ही मुलाला सगळ्यात पहिल्यांदा काय शिकवायला हवं, तर केवळ आई आई किंवा बाबा बाबा असं न ओरडता मुलाने स्वतःचं नाव जोरात ओरडावं किंवा आपल्या आईचं आणि वडिलांचं नाव जोरजोरात घ्यावं. आणि यासाठीच मुलांना तुम्ही घरीच सवय लावा. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना हा प्रश्न विचारा, की गर्दीत जर तू हरवलास किंवा हरवलीस तर नक्की काय करशील? अशा वेळेला त्यांना कोणती उत्तरं माहीत असायला हवीत, हे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा पोलीस काकांकडे जाईन किंवा एखाद्या ठिकाणी नीट थांबून राहीन. रस्त्यावर मुलांसह असणाऱ्या मावशीकडे अर्थात कोणत्या तरी बाईकडे, जिच्याकडे मूल आहे अशाच बाईकडे जाईन. जोरात आई किंवा वडिलांचं नाव घेईन. सर्वात महत्वाचं म्हणजे आई किंवा वडिलांचा मोबाईल नंबर पाठ करून ठेवेन आणि पोलीस काकांकडून त्यांना फोन लावेन. हे सर्व शिकवण्याचं कारण म्हणजे मूल अशा वेळी घाबरतं, पण त्याला जर या गोष्टी वेळीच शिकवलेल्या असतील तर ते अशा परिस्थितीतही लक्षात ठेवतं आणि त्याचप्रमाणे वागतं. याशिवाय पालक म्हणून मुलांना तुम्ही काय शिकवायला पाहिजे हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्या घराचा योग्य आणि पूर्ण पत्ता, घराच्या जवळ कोणती प्रसिद्ध जागा आहे त्याचं लँडमार्क, याशिवाय मुलांना काहीही झालं तर आपण त्यांना शोधायला येऊ, हा आत्मविश्वास आणि काळजी त्यांच्या मनावर योग्य पद्धतीने बिंबवा. मुलांना कधीही घाबरवू नका, तर त्यांना योग्य परिस्थिती तयार करा आणि त्यांची सुरक्षा करायला त्यांना शिकवणं अजिबात वाईट नाही, हे समजून घ्या. पालक म्हणून आजपासूनच तुम्ही आपल्या लहान मुलांना हे योग्य प्रशिक्षण द्यायला सुरुवात करा. आपल्या मुलांची काळजी घेणं हे कधीही वाईट नाही. त्यामुळे स्वतःच्या मुलांची सुरक्षा घेण्यासाठी या गोष्टी तुम्ही करायलाच हव्यात. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि नवराष्ट्राला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.